तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर ही आहे आपली गुड न्यूज. तर हिचं नाव ठेवलं आहे धनश्री. तर हे ना, तर बघा तसं ह्याची तब्येत लई खराब आहे, कारण की ह्याच्या आईची तब्येत चांगली होती. तर स्टॅलिनची तब्येत खराब होती ना, तर ती वासर किती मोठं झालं होतं आणि तयार पण होतं चांगलं. तसं जर गाय तयार असेल ना, म्हणजे छान असेल, तर वासरू बारीक आणि खराब होतं. तर तसंच झाले गौरांगा आज. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता झालेत गुरांचे कामं सुरू. आता स्टायलिनला खुराक टाकतो. ह्याच्यात तिला शिळी कुट्टी टाकली ऊसाची, बैलांना आणि तिला. अरे गुळाचा उपसा सगळं ह्याच्यातच आला का. आता स्टाईलला खुराक ठेवून घेतो आधी. थांब पलीकड हो पलीकड खा. बाकी आता सध्याला फक्त स्टाईलला ऊसाची कुट्टी टाकली, कालची शिल्लक होती ती. बाकी बैलांना ऊसाची कुट्टी टाकली आणि हिऱ्याला ऊसाची कुट्टी ठेवली. शुभश्रीसाठी थोडीशी साईडला ठेवली, पण तिने रात्री टाकलेलीच खाल्ली नाही, तर त्याच्यामुळे तिला सध्या काय ठेवली नाही. चला आता ज्यांना खुराक ठेवून घ्यायचं आहे त्यांना खुराक ठेवून घेतो. आणि सगळ्यात अगोदर पहिले हिला खुराक टाकलं होतं मी थोडंसं, ते तिने खाल्लं आहे. आणखीन थोडं टाकतो तिला असं टाकावं लागतं, म्हणजे ती पाठी सांडून टाकते. हिरे बघा खुराकाचीच वाट बघतोय आता इकडं. नंतर त्याला कुट्टी खायला टाकली मी, तो आधी खात होता, पण खुराकाचा आवाज झाल्यापासून खातोय. थोडं तोंडात घास घातलं की माझ्याकडे बघतोय. खिलेरीने कुट्टी खाल्ली नव्हती. खिलेरीची कुट्टी गवळ्यापुढं ठेवली, गवळ्याला खायला ड्रमच ठेवला आहे. आणि तर गौरांगला नवीन कुट्टी थोडीशी टाकली, कारण कालची त्याची शिल्लक होती, त्यांनीच काल खाल्ली नव्हती आणि त्याच्यात शेण जायला लागलं होतं म्हणून. आणि बाकी बैलांना खाली ठेवले. बाकीच्या गायांना ना आपण 9 वाजता लाईट आल्यावर ठेवू, कारण की सध्या काही कुट्टी शिल्लक नाही. आणि किंवा मग थोड्या वेळाने भुस्सा टाकू, नाही तर मग लाईट आल्यावर कुट्टी टाकू त्यांना. वृंदाला त्यांना नाही टाकलं खायला. वृंदान हे चिल्लर गँग कोणालाच नाही टाकलं खायला, फक्त स्टॅलिनला ठेवलं, तिच्या ड्रममध्ये ठेवून त्याच्यावर खुराक टाकले. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर ही आहे आपली गुड न्यूज. तर हिचं नाव ठेवलं आहे धनश्री. तर हे ना, म्हणजे काय झालं, ही रात्री झाली ना, तर ह्याच्यासाठी आपल्या कमेंटमध्ये छान छान नाव आले होते, शुभ्रा आणि कल्याणी. तर त्या दोन्हीपैकी आपण एक ठेवलं असतं, पण मी काय बोलणार, त्याच्या अगोदरच पप्पांनी हिचं नाव धनश्री ठेवलं. मग धनश्री तर ठीक आहे, धनश्री पण छान आहे, शुभश्री आणि धनश्री. नाही तर कमेंट बॉक्समध्ये पण शुभ्रा नाव छान आलं होतं, कल्याणी आणि शुभ्रा. पण ठीक आहे, हिचं नाव धनश्री ठेवू. आणि मी नाही का म्हणलं अगोदरच, जर गायची तब्येत चांगली असेल तर वासराची तब्येत लई खराब राहते. तर बघा तसं ह्याची तब्येत लई खराब आहे, कारण की ह्याच्या आईची तब्येत चांगली होती. तर स्टॅलिनची तब्येत खराब होती ना, तर ती वासर किती मोठं झालं होतं आणि तयार पण होतं चांगलं. तसं जर गाय तयार असेल ना, म्हणजे छान असेल, तर वासरू बारीक आणि खराब होतं. तर तसंच झालं हिचं. हे रात्रभर घरात होती, आत्ता बाहेर ठेवले. आणि ही झाली नंदिनीला जोडी तयार, नंदिनीला सोबत. नंदिनी आता कर म्हण तुला, आता तुझ्यासोबत एक लहान वासरू आलं. आता नंदिनी तुम्हाला सांगतो, ह्या 15 तारखेला, म्हणजे आज बहुतेक 13 तारीख आहे, आज 12 तारीख आहे, आणखीन 3 दिवसाची 2 महिन्याची होईल. म्हणजे नंदिनी तुझ्यापेक्षा ती 2 महिन्यांनी बारीक आहे. वासरू अगदी छान आहे, म्हणजे तिच्या आजीवर गेले, जरा काळा कलर आला आहे त्याला. आणि इथं पाठीवर एक पांढरा टिक्का आहे. इथं शुभश्रीला इथं समोर टिक्का, इथं ह्याला पण आहे बरं का, उगं थोडंसं नॉर्मल इथं भवऱ्यावर. नंतर शुभश्रीला माझा हात लागला आणि इथं एक पांढरा टिक्का आहे. तसंच टिक्का हिला पाठीवर आला आहे शुभश्रीसारखा. तर बाकी पूर्ण म्हणजे काळसरच आहे, चॉकलेटी कलर मानता येईल. आणि वरवर आहे ना, हे पाय आहेत ना, तर हे जास्त काळे होणार, इथून इथपर्यंत पूर्ण काळे होणार. आता तरी जरा लाल आहेत, पण हे बघा इथं माझ्या हातापाशी कसे काळे आहेत बोटापाशी, तर हे बोटापासला कलर पूर्ण इथपर्यंत येणार. आणि तो चारी पायांना येणार. मागचे पाय पण बघा थोडेसे नक्कीच्या वर, हा बघा इथं काळे आहेत, तर हे पूर्ण गुडघ्याच्या वर इथपर्यंत काळे होणार काही दिवसांनी बरं का, म्हणजे 1-2 वर्षानंतर. आणि पाठीवर पण काळे होणार. अशी काही झाली, पूर्ण काळे व्हायला पाहिजे होते यार कपिला तरी, म्हणजे हे पण काळा आणि तो डाग पण काळा आणि पूर्णच काळी, मग जमलं असतं. आता ती रात्रभर मोकळी होती ना, म्हणजे घरात ठेवली होती. अर्धा वेळ तर ती बसूनच होती, मग त्याच्यानंतर उठायचा प्रयत्न करून उभी राहिली होती. लय बेजार केली तिने रात्री माझी. म्हणजे वासर कसं धडपड करतात, पडतात, आणि फरशीवरून तर जास्तच पाय घसरतात, त्याच्यामुळे सारखेच पडतात, उठतात पडतात. आता तिला पहिली वेळेस दाव्याने बांधले ना आत्ता सकाळी, तर त्याच्यामुळे ती मागं ओढ घेते. तशी मागं ओढ घेते, नाही मागं सरकता तर अंग टाकून देतात आणि खाली पडतात, असं होतं. त्याच्यामुळेच ती अशी महाग रेलून थांबली. अशा दाव्यावर ताण दिला बघा तिने, अशी महाग रेलून थांबली.
आता थोड्या वेळाने नाही जास्त मागं जात आलं तसं अंग टाकून देते अलीकडं नाही तर पलीकडं. आणि तिला मी पुढं ढकला ना तरी पण लहान वासराचं तसंच असते. थांब अय काय होत नाही त्याला, लहान पिल्लू आहे. त्याला मी पुढं ढकलं, पडलं पेंटकुळे बसलं. आता बसून राह, नाही ते उठलं तरी परत मागे जातच. आणि लहान वासराला काय नसतं, कितीदा पडले तरी त्यांना काय होत नाही. कारण यार नंदिनी पण पडलेली 2-4 वेळेस, पण तिची तब्येत जन्मल्यापासूनच चांगली होती आणि जन्मल्यापासून थोडीशी खराब आहे. तर असं आहे आपलं पिल्लू लहान. धनश्री हिचं नाव पप्पांनी जन्मली काय न विचार करताच धनश्री नाव ठेवून दिलं. म्हटलं ओके धनश्री. त्यांना आता कमेंट बॉक्समध्ये शुभ्रा, छान नाव आलं होतं, शुभ्रा आणि कल्याणी. पण मला पण आवडलं, धनश्री पण नाव छान आहे. शुभश्रीची मुलगी धनश्री. मला धनश्री ओरडायचं चरायला गेल्यावर. थांब ना, रात्री ही वेली तुम्हाला सांगतो 9:45 वाजता वेली आणि लय सहज वेली गाय. 9:45 वाजता झाली ही. मग त्याच्यानंतर तिला दूध पाजायचं वगैरे असं बराच वेळ गेला. 11:30 12:15 वाजले होते झोपायला. मला तर 12च वाजले होते झोपायला. मग त्याच्यानंतर ते वार झाड पडण्यासाठी पप्पा जागेच होते रात्रभर. नंदिनीला खोराक खाऊन झाले सगळं. तिला थोडं टायमाने दूध पाजायचं, मग नंतर तिला गोठ्यात बांधायचं गुरांना खायला टाकल्यावर. तोपर्यंत बरी इकडं का नाही का तू. तिची पण आता वशिंड वगैरे कमी झाली. तब्येत म्हणावं तेवढी कमी नाही झाली पण कमी झाली आणि वशिंड कमी झाले तिचं. नंदिनी हे बघ इकडे तुझी मैत्रीण, इकडे तुला जोडी झाली तिकडं. ते आता बसले करते आराम. हे तर कसं वासरना उभा वगैरे राहता येतं, फरशीवर लगेच पाय घसरतात असं होतं. हे पायमध्ये घेऊ का तुझ्या, थांब ना. ए मी तुला काय नाही केलं, उठ बस बसून राह. पायावर कसं लोड देते काय किंवा गाय. बसून राह की. थांब हे पाय काढतो नाही तर पडची नसतो. हां आता त्याचा पाय काढलाय, ते लगेच महाग सारखं जाईल. हे तर वासरू आणि तिची आई ते बघा तिकडं बसली आहे. तिला रात्रीच खायला टाकले आहे तिच्या कुंडीत, पण तिचं काही खाण्यावर लक्ष नाही. हिऱ्या लागला खायला, कारण त्याला खुराक टाकून दिले त्याच्यात. हिऱ्याला दोन्ही साईडने बांधलं होतं, तर ते हिऱ्याचंच एका साईडचं दाव इकडं वासराला घेतले, कारण की या दाव्याला होती बोरखडी. आपण हिऱ्याला दुसरं दाव करू, ज्याला बोरखडीची गरज नाही. हिऱ्याला 2 बोरखडीची गरज नाही हिऱ्याला. शिवश्री हाटपलीगड तर वासराला दूध वगैरे पाजून इथं सावलीत बांधले. शुभश्री बघा, हे बाजाच्या पलीकडे वासरू आहे. ही गाय तिकडे हाटत शुभच. ए मलाच धावती चितवणी करायला लागली का तू, नाटक चल हो पलीकड. शुभश्री हाटकी, येडी गाय पलीकडे हाटतच नाही, किती मार खाईन पण. चला मित्रांनो, काय झालं होतं, फोनचा प्रॉब्लेम होता, म्हणजे चार्जिंगच नव्हती फोनला. थोडं लाईटचं परमिट होतं ना, तर त्याच्यामुळं लाईट गेली होती. हे बघा पिल्लू इथं बांधले, इथं सावलीत पिल्लू बांधले आणि ते जरा काकडल्यावर का धुवून घेतले. आता झाले कोरडं झाले. आता आज लय काम केलं आहे मी तुम्हाला सांगतो. ही गाय शुभश्रीला धुतलंय, धनश्रीला धुतलंय, आपल्या नंदिनीला धुतले आणि बगीराला धुतले. हे 4 गुरं धुतलेत आज मी, कारण की फोनला चार्जिंग नव्हती. मग फोन बघायचं पण नाही, व्हिडिओ बनवायचं पण नाही. आणि व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना तर लय उशीर लागतो म्हणजे कामं करायला. आणि व्हिडिओ नाही बनवला ना तर बघा आत्तापर्यंत मी 4 गुरांना धुवून घेतलं आहे, मेथी घास भिजून घेतला आणि बाकी सगळे कामं बघितले. आता चाललं ऊस आणायला हे शुभश्री पलीकडू, त्याच्यामुळं आज व्हिडिओ पण नाही बनवला. आजचा व्हिडिओ उद्या चालेल. शुभश्री हां राहू दे, त्याच्यात काही खायला पण नाही. स्वच्छपैकी धुवून घेतली गाय. आणि वासराला राहते सावली दिवसभर. हिला पण तिकडं ऊन येत होतं, त्याच्यामुळे पप्पांनी अलीकडे मेघ टोकून बांधले, मेघेला बांधले हिला. गौरंगा आज त्याला डावी खांद्याने झोपले. थोडा त्याने सुरुवातीला त्रास दिला मला, पण एकदा चालायला लागल्यावर चालला व्यवस्थित. कारण कसं एकदा सवय लागली ना दोन्ही खांद्याची, मग व्यवस्थित कधी प्रॉब्लेम येत नाही. नवीन बैल असला तरी तर त्याच्यामुळं काय अडचण येत नाही. एका खांद्याची सवय असल्यावर बैल बदलल्यावर अडचण येते. मित्रांनो
गावरांग लयच मस्त चालला बरं, काय विषयच नाही. त्यांनी माझी थोडीशी परेशानी केली. मला खाली उतरून बैलगाडी रस्त्यावर आणावं लागली थोडीशी आपल्या शेडच्या पुढं. पण शेडच्या पुढं आणल्यावर नंतर मस्त चालला. आता तो पलीकडे आपला ऊस आहे, ऊसाच्या शेताजवळ आलो आहे मी. डाव्या खांदीने मस्त आला आहे तो. जाताना उजव्या खांदी झुपायचा, कारण की डाव्या खांदी परत माझी परेशान केली ना तर मी घरी जाईपर्यंत लाईट जायची. मग त्याच्यामुळे उशीर होईल, परेशान झाली तर, म्हणून उजव्या खांदी झोपायचं घरी जाताना. आज चिमण्याला इथं बांधतो, इथं गवत आहे खायला. इथं चिमण्या खाईन गवत. चिमण्या ये पुढं चल, बस बघितलं तुला आवडतंय गवत खायला. चिमण्या खाईन आणि गावरांगला आज मोकळं सोडायचे. ते बघा तिथं गवत पण खायला लागला तो. त्यांनी सुरू पण केलं खायला. काल पहिला दिवस होता, त्याला काय माहीत नव्हतं, पण आज त्याला माहीत झालं इथून थोडासा ऊस घेऊन आपल्याला घरी परत जायचे. तर त्याच्यामुळे आता गौरांगला मोकळाच ठेवतो. चिमण्याला सोडून कुठं जायचा नाही तो. चिमण्याला बांधतो. ऊस तोडायचं चालू होतं ना, बैलगाडीत ठेवलं तेवढं ऊस तोडलं आणि 3 मुळ्या जास्तीच्या तोडल्यात. ऊस तोडताना हे कोयतच तुटलं, म्हणजे ह्याची मूठच फुटली, फक्त कोयतच राहिलं. हे आता तोडता येत नाही आणि ऊस पण बस झाला. गौरांग ते बघा पलीकडच्या शेतात गवत खातोय आणि चिमण्या जिथं बांधलं होतं तिथे. हे गौरांग हाट. ह्याला आज मी म्हटलं होतं कालच्यापेक्षा जास्त वजन येता येईल, पण कोयतच खराब झालं. आज तर कालच्यापेक्षा ऊस कमी आहे. 2-1 ऊस आज कमी आहे कालच्यापेक्षा. मी म्हटलं होतं गावरांगला सवय होईल, आज जरा जास्त लोड नेता येईल. पण काय झालं, कोयतच खराब झालं मध्येच. हे चिमण्या आता चल, तू डाव्या खांदी, गावरांगला उजव्या खांदी घेऊ चल. परत उशीर झाला ना लाईट जाईन. हे गावरांग तिकडे हाट पलीकडे पलीकडून हाट ना मागून हाट गावरांग. आता गावरांगला थोडं नवीन रस्त्याने आणले, म्हणजे चरायला आलाच नाही तर कधी. आता त्याला उजव्या खांदी घेतलंय, लोड काय जास्त नाही, पण जाताना परेशान नको म्हणलं, परत कुट्टीला उशीर व्हायचा, लाईट जायची. मस्त चालतंय. आता त्याला माहिती आहे एवढं घेऊन घरी गेलं की सुट्टी. लाल बैल काल नॉर्मल बाहेर ओढत होता, आज बाहेर ओढत नाही, काय नाही, व्यवस्थित चालतोय. चिमण्या पण बघा खीळ सोडून 4 बोटमध्ये चालतोय आणि तो पण खीळ सोडून 2 बोटमध्ये चालतोय, म्हणजे खीळीला टच करत नाही, काय नाही, वाकडी मान नाही, काय नाही. काल लय दिवसातून झुपला होता ना, तर त्याच्यामुळे सुरुवातीला बाहेर ओढत होता, पण आज कसलंच त्यांनी जाताना पण बाहेर ओढलं नाही आणि येताना पण बाहेर ओढलं नाही. मस्त चालतं. त्यांनी बाहेर ओढलं की लगेच कळतं. चिमण्याचे मान लगेच खिळीला टच होती, त्यांनी बाहेर ओढलं तर. पण चिमण्या तर खिळीला टच करत नाही, म्हणजे तो नॉर्मल चालतं, एकदम शांत सरळ. त्याचं एक दावा तिकडं खाली बैलगाडीला बांधलं आहे, जे वेचणीला आहे, आणि वेचणी मुरकीचं ती माझ्या हातात आहे. 2 दावे राहू द्या, थोडा कामाला सराळीपर्यंत 2 दावे राहू द्या, कारण की वेचणी लावलेलं त्याला जमणार नाही ना, आणि एमर्जन्सीत कुठे व्यसन लागतेच वेचणीला दावं, एवढं समजत नाही त्याला आणखीन. त्याच्यामुळं आता तो घरी राहिला मी त्याला परफेक्ट करून सोडतो एकदम महिन्यात. तर मित्रांनो ऊसाची कुट्टी केली, सगळ्यांना खायला टाकायचं झालंय, फक्त हिर्या राहिलाय. गुरं ऊसाच्या कुट्टीला लगेच कंटाळतात राव, ऊसाची कुट्टी जास्त खातच नाहीत. आणि हिर्या तू तर कधी नीट खातच नाहीस, सरक मागायचं, तुला कुट्टी आणली ऊसाची तेवढीच बस होती, त्याला जास्त खात नाही देव. आणि त्याच्यात टाकले ना परत मला उचलावं लागते, त्यामुळे त्याला पाठीतच ठेवली. आणि शुभश्रीला पण पाठीतच ठेवली. शुभश्री 1-2 दिवस जरा नाटकं करीन खायला, नंतर लागेन रुटीनला. धनश्रीच्या बघा बरगाड्या दिसतात, 1 2 3 4 5, बाकीचे इकडे असतात. शुभश्रीला एक अर्धी आहे. थांब, ही काळा कलर जास्त राहील तो वरच्या साईडला, पाठीवर काळीच होणार आहे. हे बघा इथून सगळा काळा कलर आहे, शेपटाला पण काळा कलर आहे, आणि लई चॉकलेट आहे ही, म्हणजे कोसा कलर आहे जास्त करून. आपली नंदनी कशी लाल आहे ना. आणि काय सांगू मित्रांनो, वजनाला तर लईच हलकं फुलकं आहे. असं एक हाताने वर केलं ना तरी उचलतं. असे नाळ लई बारीक राहिलेला, म्हणजे मनानेच तुटला होता, पण अगदी बारीक नाळ आहे. धनश्री आता माझी ओळख करून घेतो. केस इथं पांढरेत राहत चेहऱ्यावर, म्हणजे गवळी होती काही, थोडी गवळीच होईल वाटतंय, कारण की खालून पण कांबळेला पण पांढरे. चला आता आम्ही उद्याचा चारा काढून ठेवतो. हे तर थोडा हिरवा होता, तो हिरवा नेपेर तोडला नेऊन टाकला. आता भैया तोडतोय लाल का नेपेर, हे कुठून तोडत तेच कळत नाही. तिकडं उभा आहे ना, तर भैया तिकडून आणतोय. हे तर भैया बंडल टाकतोय,
हा बंडल आहे ही मुळी, परत ह्याच्यावर हा कागद टाकतो मी. हा कागद टाकून परत ह्याला मी कागदन धरून येतो, कारण की काटे लयच रे बाबा ह्या नेपेरला. हे बघा इथं दाखवून तुम्हाला, हे बघा माझ्या हातच बोटासमोर भरपूर काटेत नाही ह्याला, लय काटेत ह्याला आहे बघा. त्याच्यामुळे ह्या काट्याने काय होतं, अंग चणचण करते. आणि लोळ आहे तर असा विचित्र ना, इथून सुरुवात आहे, तोडताच येत नाही. तिकडून तोड लागतोय उभा, तिकडून पडला असं तर तिकडून तोडता यायचं. चला मी नेऊन टाकतो एवढी मुळे. एवढा नेपेर आणून टाकलाय मी, तो पलीकड हिरवा आहे, अलीकड लाल का नेपेर पण ह्यावेळेस चांगला वाढला बरं का. तो मला वाटतं 10 फूट प्लस आहे, 12 फुटापेक्षा जास्त उंची असेल याची. असा छान वाढलाय लाल का नेपेर पण. एवढं मोठं खायला आणले तरी 2 बंडल आणखीन आणायचेत. ह्याच्यात 2 मुळे आणखीन जास्तीच्या ह्याच्यात, आणि ते एकच टाईम सकाळी लागते. परत संध्याकाळच्यासाठी ऊस आणतोय मी. आज जेवढा ऊस आणला होता ना, तर तेवढा ऊस कुट्टी केलेला आहे. कुट्टी थोडी शिल्लक आहे, शिल्लक असावंच लागते गुरांची खाऊन, कारण की गुरं ऊसाला कंटाळलेत ना, तर त्याच्यामुळं थोडीफार कुट्टी शिल्लक राहते. जी शिल्लक राहते ती मी सकाळी टाकतो गुरांना, पण थोडीफार शिल्लक राहते. आणि नेपेर एवढा लागतोच. कुट्टी अशी थोडीफार शिल्लक ठेवली, पण इकडं तिकडं सारतो ही, म्हणजे यांच्या पुढं कमी ते खातील. आधी बैल पाणी पाजले, आत्ता राणीला घेऊन चाललोय. आणि राणी आणि पाठीमागं देवशिनी 2-2 चक्रा मारायच्या. लय कंटाळ येतो, पण आता करता काय. ए राणी चल ना पुढं, गुपचूप चल. परत एक गुरं गुपचूप चलत नाही. राणी चल पुढं, चल राणी चल. अशी फास्ट चल ना, डायरेक्ट हात जायचं, पाणी प्यायचं, लगेच रिटर्न माघारी यायचं. ही देवशीन बघ कशी मोकळी पळती, गळ्यात आहे तरी कंट्रोल होते. ही राणीला कडू आहे. दुपारी मी शिवश्रीला धुत होतो, त्यावेळेस पप्पांनी पाणी पाजलेलं, पप्पांनी भैयानी ह्यांना. आता मला एकट्यालाच पाजावं लागते असं मला वाटतंय, कारण की मी पाणी पाजायला सुरू केलं आणि पप्पा भैया तर काय आले नाहीत. आता ही पाठीमागची राणी ना, ही सफेद होणार आहे. आता ही काळी जास्त झाली होती, आता उन्हाळ्यात ही सफेद होणार. आता ही कालवड तिचं पाणी पिऊन झाली ना, निघत असते लगेच घरी. ही हरण्या पाणी पी पटकरणं, नाही तर ती गाय लगेच जाते घरी. ह्या दोघांना आणलं मी, हरण्याला आणि लालीला. आता बघा तिचं पाणी पिऊन झालं, चालली घरी. तशी लाली गुण नाही बरं का, म्हणजे ऐकते, तिला सांगितलेलं वगैरे, तिला बोललेलं बी कळतं, पण ते हातात नाही आवरत. गळ्यात आहे ना, हातात जरा मागं पुढं करते, पण मोकळी सोडल्यावर बरोबर चालते. ज्वारी खात नाही काय नाही, आता ती बरोबर तिच्या जागेवर जाणार. आणि सोबत देवशिनी असल्यावर तर दोघी गळ्यात असतात, ती एक पळाली की दुसरी पळते. माझे तर अर्धी गुरं पाणी पाजायची होत आले, मला कोणीच जनावर पाणी पाज लागणार. ही वृंदा आणि गंगा आणल्यात, आणखीन 2-4 चक्र मारल्या तर गुरंच पाणी पाजायचे होते.